एसपीएन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहुयात आजची विशेष बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उद्याच्या कोल्हापूर दौऱ्यात सहभागी होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे 11 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामकाजांचा शुभारंभ शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत। मंदिर परिसरातील विकास कामांच्या शुभारंभानंतर अमित शहा मंदिर परिसराची पाहणी करतील। त्यानंतर सकाळी सुमारे 11:30 वाजता पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत। दुपारच्या सत्रात अमित शहा इचलकरंजी येथे जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात सहभागी होतील। त्यानंतर कल्लाप्पांना आवाडे टेक्सटाईल पार्क मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यालाही ते संबोधित करणार असून या दोन्ही कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान रात्री विमानतळावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। भारताचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे शुक्रवारला रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले। ते कोल्हापूर इचलकरंजीच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले आहेत। रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहावर आहे। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। कोल्हापूर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी खासदार धनंजय महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत 20 जूनला शनिवारी सकाळी 11 वाजता श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात विविध कामकाजांचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यांसाठी उपस्थित राहणार आहेत। मंदिरातील विकास कामांच्या शुभारंभानंतर पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी मंदिर परिसराची पाहणी ते करणार आहेत। गेली अनेक शतके भाविकांचे आध्यात्मिक केंद्र असणाऱ्या या मंदिराच्या मूळ वैभवाला पुन्हा उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत। मंदिराच्या जगविख्यात किरणोत्सवासाठी पूरक व्यवस्था सुविधा निर्माण करण्याचीही तरतूद आहे। यासाठी केंद्र व राज्य सरकारने भरीव तरतूद केली आहे। मंदिर आराखड्यावर चर्चा व पाहणी केल्यानंतर दुपारी 11:30च्या सुमारास पोलीस परेड ग्राउंडवरील जाहीर सभेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत। त्यानंतर दुपारच्या सत्रात 4 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत। त्यानंतर दुपारी 4:45 वाजताच्या सुमारास कलाप्पांना आवाडे टेक्सटाईल पार्क मैदान इचलकरंजी येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत। सायंकाळी 7 वाजल्याच्या सुमारास गृहमंत्री कोल्हापूरवरून मुंबईला प्रस्थान करतील। भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री विकसित भारत योजना अंतर्गत प्रोत्साहन रक्कम व नियुक्तीपत्र वितरण समारंभ आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। देशभरातील 200 ठिकाणी हा कार्यक्रम एकाच वेळी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत नव्याने रोजगार मिळवलेल्या युवकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलजे उपस्थित होते। या योजनेचा उद्देश देशात रोजगार निर्मितीला चालना देणे, उद्योगांवरील आर्थिक भार कमी करणे आणि एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन माध्यमातून युवकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे। पुढील 2 वर्षात सुमारे 99,446 कोटींच्या तरतुदीतून 3.5 कोटींहून अधिक नवीन रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे। योजनेअंतर्गत प्रथमच नोकरी मिळवणाऱ्या युवकाला 15,000 ची प्रोत्साहन रक्कम थेट त्याच्या बँकेत दिली जाणार असून नवीन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांनाही प्रति
कर्मचारी दरमहा 3,000 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। यावेळी रोजगार व कामगार क्षेत्रातील ई श्रम पोर्टल, ऑटो पीएफ ट्रान्सफर आणि 3 दिवसात पीएफ क्लेम सेटलमेंट यांसारख्या सुधारणांमुळे इझी ऑफ लिव्हिंग आणि इझी ऑफ डुईंग बिझनेस मोठी चालना मिळण्याचे नमूद करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून उद्योग क्षेत्रात बळ मिळत असल्याचे सांगितले। तसेच युवकांना सुरक्षित आणि सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी शाहू महाराज शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RK कामत, विभागीय आयुक्त मनीष कुमार हालदोजी, उमेश बोरकर तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सहकार्यवाह म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी दिग्दर्शक व निर्माता दीपक दत्ताराम कदम यांचा सभासद व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या प्रसंगी व्यक्त झालेला विश्वास आणि प्रेम ही केवळ गौरवाची बाब नसून मोठी जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना दीपक कदम म्हणाले की हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासदाचा आहे। कार्यालयात आलेल्या प्रत्येक सभासदाच्या डोळ्यांमध्ये महामंडळाबद्दलच्या अपेक्षा, विश्वास आणि प्रेम दिसत होते। त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन। महामंडळाच्या प्रगतीसाठी, सर्वसामान्य सभासदांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच मराठी चित्रपट सृष्टीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। पद हे गौरवासाठी नसते तर सेवेसाठी असते। सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरणे हीच माझी खरी जबाबदारी आहे, असेच त्यांनी सांगितले। यावेळी सहकार्यवाह म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांनी महामंडळातील सर्व सभासद, ज्येष्ठ मान्यवर, मित्रपरिवार आणि चित्रपट सृष्टीतील सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानले। श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 10 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यापूर्वी शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले होते। ते कोल्हापूर इचलकरंजीच्या 1 दिवसीय दौऱ्यावर असून रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात होता। आज 20 जून सकाळी 11 वाजता श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत। यानंतर पोलीस परेड ग्राउंडवरील जाहीर सभा तसेच इचलकरंजी येथे आयोजित सहकारी बँकेचा कार्यक्रम आणि शेतकरी मेळाव्यातही मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। सायंकाळी सुमारे 6 वाजता ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत। राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच विजय जाधव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष तयारी केली आहे। त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह, विविध सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुक्कामासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे। जेवण व नाश्त्याच्या व्यवस्थेसाठी दिल्लीहून विशेष आचारी बोलवण्यात आले असून त्यांच्या आहाराच्या सवयी आणि आरोग्यविषयक निकष लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली आहे। फिटनेसला प्राधान्य देणारे नेते म्हणून ओळख असलेल्या अमित शहा यांच्या व्यायामात खंड पडू नये यासाठी विश्रामगृहात कोल्हापुरातील खासगी व्यायामशाळेतून अत्याधुनिक ट्रेडमिल तर पुण्यातून 4 किलो वजनांचे डंबेल्स आणण्यात आले आहेत। सुरक्षा यंत्रणांनी संबंधित साहित्याची तपासणी करून कक्षाची संपूर्ण पाहणी केली। तसेच स्थानिक स्वयंपाक कर्मचाऱ्यांनाही विशेष सूचना देण्यात आल्या असून आवश्यक साहित्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे।
नांदणी मठात पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले असून माधुरी हत्तीनीच्या पुनरागमनाचा महत्त्वाचा निर्णय 23 जून रोजी होणार आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती संध्याकाळी 6 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. या सुनावणीनंतर माधुरी हत्तीनी कोल्हापुरात कधी परतणार याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नांदणी मराठा पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले असून माधुरी हत्तीनीच्या पुनरागमनाचा महत्त्वाचा निर्णय 23 जून रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती संध्याकाळी 6 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. या सुनावणीनंतर माधुरी हत्तीनी कोल्हापुरात कधी परतणार याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी गावागावांमध्ये सरपंचांचे स्वतंत्र व्हॉट्सअप गट तयार करावेत. ग्रामपंचायत कार्यालयातील दर्शनी भागावर आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक कायमस्वरूपी प्रदर्शित करावेत. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. तसेच प्रत्येक गावासाठी सूक्ष्म नियोजन करून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत कसं काय मोहिमेच्या माध्यमातून आरोग्यविषयक संवाद वाढवावा असे निर्देश आरोग्य विभागाचे शहर आयुक्त डॉक्टर संजय भोकरे यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कसं काय जनजागृती मोहिमेसाठी आयोजित राज्यस्तरीय संवाद कार्यशाळेत ते बोलत होते. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे आयोजित या 1 दिवसीय कार्यशाळेत राज्यभरातील आरोग्य प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, अभियानाचे जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा माहिती व विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच आरोग्य शिक्षण व जनजागृती क्षेत्रातील विविध तज्ञ सहभागी झाले होते. यावेळी सहसंचालक डॉक्टर गोविंद चौधरी, आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर कैलास बाविस्कर आणि सहाय्यक संचालक डॉक्टर संजय कुमार जठार उपस्थित होते. कार्यशाळेत माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची उद्दिष्टे, लोकसहभाग वाढवण्यासाठी संवादाची भूमिका, सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर, गाव पातळीवरील आरोग्य जनजागृती उपक्रम तसेच वर्तन परिवर्तन उघडून आणण्यासाठी आवश्यक संदेश रचना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉक्टर भोकरे यांनी आरोग्यविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवताना स्थानिक पातळीवरील नेतृत्व, ग्रामपंचायत यंत्रणा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यात प्रभावी समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक गावामध्ये उपलब्ध आरोग्य सेवा, आरोग्य योजनांची माहिती आणि संपर्क यंत्रणा नागरिकांना सहज उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य विषय हा गावाच्या चर्चेचा विषय बनला पाहिजे आणि त्यासाठी संवादाधारित उपक्रम सातत्याने राबवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेदरम्यान अंजू उप्पल, सल्लागार प्रायमस यांनी सहभागी अधिकारी व प्रतिनिधींकडून विविध संवादात्मक उपक्रम, गट चर्चा, प्रात्यक्षिके आणि सहभागात्मक सत्रे आयोजित केली. या उपक्रमांमधून आरोग्यविषयक संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत कसे पोहोचवता येतील याबाबत सहभागींची मते जाणून घेण्यात आली. विविध जिल्ह्यांमधील यशस्वी जनजागृती उपक्रमांचे अनुभवही यावेळी सांगितले. विविध जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचवता येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. कसं काय ही मोहीम नागरिकांच्या मनातील आरोग्यविषयक प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे देणारी आणि लोकसहभागातून आरोग्य जागृती निर्माण करणारी प्रभावी मोहीम ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आणि आरोग्यविषयी समाजाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी कसं काय ही मोहीम प्रभावी माध्यम ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी देवी मंदिराच्या 1445.97 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा आज शुभारंभ करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या महत्वाकांक्षी प्रकल्पात मंदिराचे जतन व संवर्धन, परिसर विकास, भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण, परिवार देवतांच्या मंदिराचे
संवर्धन तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देणारी विविध कामे करण्यात येणार आहेत. आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143.90 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून मंदिर संवर्धन, विद्युतीकरण, सीसीटीव्ही आणि प्रकाश योजना यासह अनेक कामे सुरू आहेत. 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात दर्शन मंडप, अन्नछत्र, माहिती केंद्र, मल्टीपर्पज हॉल, वाहनतळ, भोजनगृह, वेद पाठशाळा, सुरक्षा व्यवस्था आदी आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, आशिष शेलार, संजय सावकरे, मकरंद पाटील, माधुरी मिसाळ तसेच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.